नमस्कार. अनुज स्टिचिंग स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. ह्या व्हिडिओपासून सुरू होती आपली ब्लाऊज स्टिचिंग सिरीजच्या या पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत सिंगल टक्स ब्लाऊज. ह्या ब्लाऊज प्रकाराचं कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही सविस्तर दाखवलं जाणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ह्या ठिकाणी दाखवलं जाणारे ब्लाऊजची उंची 13 इंच, छातीत 34 इंच आणि कंबर 30 इंच असणार आहे. सर्वात आधी आपण ब्लाऊजच्या पाठीच्या भागासाठी मार्किंग करणार आहोत. इथं व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे उंची 13 इंच प्लस 1 इंच म्हणजे 14 इंचावर अशा प्रकारे रेष आखून घ्यायची. त्यानंतर त्या रेषेवर आपल्याला शोल्डरसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानुसार छातीचं माप जेव्हा 34 इंच असतं तेव्हा 5.5 इंच आपल्याला शोल्डरचं माप घ्यावं लागतं. शोल्डर घेतल्यानंतर 2 इंचावर आपल्याला गळारुंदीचं माप घ्यायचं आहे. इथं 2 इंच गळारुंदीचं माप घेतलं कारण इथं चार्टमध्ये दाखवलंय त्या पद्धतीनं 10 इंच जेव्हा गळ्याची उंची असते तेव्हा शोल्डर उतरू नये म्हणून 2 इंचावर आपल्याला गळारुंदीचं माप घ्यायचं असतं. गळारुंदी आणि उंचीचं माप घेतल्यानंतर अशा प्रकारे बॉक्स आखून घ्यायचा. त्यानंतर इथं आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. गळा उंची जेव्हा 10 इंच असते तेव्हा शोल्डर उतरू नये म्हणून शोल्डरचं माप 1/2 इंच आतमध्ये घ्यायचं असतं. म्हणूनच 3.5 इंच शोल्डर असताना सुद्धा 3.25 इंचावर आपण मार्किंग केलेलं आहे. अधिक माहितीसाठी शोल्डरचं माप कोणत्या वेळी आणि किती प्रमाणात कमी करायचं याबद्दलचा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर इथं दाखवल्याप्रमाणे शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच सोडून त्याखाली 5.25 इंचावर आपल्याला मुंडाखोलीसाठी मार्किंग करून घ्यायचे. मार्किंग केल्यानंतर इथं सुद्धा आपल्याला बॉक्स आखून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला छातीच्या मापासाठी मार्किंग करायचं आहे. एकूण छातीचं माप होतं 34 इंच, त्याचा चौथा भाग 8.5 इंच प्लस शिलाई मार्जिन 2 इंच. त्याचप्रमाणे कमरेचं एकूण माप 30 इंच, त्याचा चौथा भाग 7.5 इंच आणि शिलाई मार्जिन 2 इंच अशा प्रकारे ही मापं घेऊन रेषा आखून घ्यायचे. त्यानंतर इथं आपण पाठीच्या भागाचं मार्किंग करतोय त्यानुसार 1.5 इंचावर आपण मुंड्याचा आकार घेणार आहोत. मुंड्याचा आकार देण्यासाठी या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे वरच्या बाजूला 1/2 इंच सोडून त्याखाली असणाऱ्या भागाचा मध्य काढायचा आहे. त्यानंतर तो मध्य आणि मुंड्याच्या आकारासाठी घेतलेला 1.5 इंच यामधून अशा प्रकारे आपल्याला पाठीमागील मुंड्याचा आकार काढून घ्यायचा आहे. इथं आपलं पाठीच्या भागाचं मार्किंग पूर्ण झालेलं आहे. तो भाग अशा प्रकारे कट करून घ्यायचा. त्या पाठीच्या भागाच्या आधारे आपल्याला पुढच्या भागाचं मार्किंग करायचं आहे. त्यासाठी काज बटन पट्टीच्या बाजूला अशा प्रकारे 2 इंचावर मार्किंग करून त्या ठिकाणी रेष आखून घ्यायची आहे. त्याचबरोबर खाली कमरेच्या भागात सुद्धा 1 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे रेष आखून घ्यायची. रेषा आखून झाल्यानंतर इथं दाखवल्याप्रमाणे पाठीच्या भागाचा आकार आपल्याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचा आहे. इथं दाखवल्याप्रमाणे ब्लाऊजच्या पुढच्या भागाच्या मार्किंगसाठी अशा प्रकारे आउटलाईन आखून गळारुंदी, शोल्डर आणि मुंड्याचं मापसुद्धा व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पाठीचा भाग बाजूला घेऊन अशा प्रकारे मुंड्याच्या आकारासाठी बॉक्स आखून घ्यायचा आणि पुढील भागाचा मुंड्याचा आकार देण्यासाठी 1 इंचावर आपल्याला या ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं आहे. बरोबर इथं पुढील भागाची गळ्याची उंची असणार आहे 6.5 इंच, त्यानुसार इथं 6.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि गळारुंदी ही सेम 2 इंचावर असणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा बॉक्स आखून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढील भागाच्या मुंड्याचा आकार काढण्यासाठी इथं दाखवल्याप्रमाणे या रेषेचा मध्य घेऊन 1/2 इंच आतमधून आपल्याला पुढच्या भागाच्या मुंड्याचा आकार अशा प्रकारे द्यायचा आहे. त्यानंतर आता येणार आहे सिंगल टक्ससाठीचं मेन मार्किंग. त्यासाठी आधी आपल्याला इथं छातीच्या मापानुसार 10 इंचावर बस्ट पॉईंटचं माप घेऊन अशा प्रकारे रेष आखून घ्यायची. त्या रेषेपासून 2 इंचावर खालच्या बाजूला मार्किंग करून तिथं सुद्धा अशा प्रकारे रेष आखून घ्यायची. छातीचं एकूण माप 34 इंच, त्याचा 10वा भाग म्हणून 3.5 इंच इतकी बस्ट पॉईंटची विड्थ आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. खाली कमरेमध्ये सुद्धा सेम माप घेऊन त्या ठिकाणी आपल्याला सिंगल टक्ससाठी 3.5 इंच मार्किंग करायचं आहे. त्यानुसार दोन्ही बाजूला 2.5 इंचावर आपण मार्किंग केलेलं आहे. आणि इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी अशाच प्रकारे आपल्याला सिंगल टक्ससाठीचा आकार काढून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढील भागाच्या गळ्याचा आकार अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टक्समधील या बाजूचं 2.5 इंचाचं माप ॲडजस्ट करण्यासाठी आपण इकडं 2 इंच अंतर सोडलं होतं. त्या ठिकाणी 1/2 इंचावर काज बटन पट्टीसाठी मार्किंग करून अशा पद्धतीने तिरपी रेषा आखून घ्यायची. त्यानंतर टक्सच्या मध्याच्या भागात या ठिकाणी 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचं. त्यानंतर टक्ससाठी आखलेला भाग ॲडजस्ट करण्यासाठी 1/2 इंचावर मार्किंग करून अशा पद्धतीनं तो भाग 1/2 इंचानं खाली उतरून घ्यायचा. त्यानंतर खालील बाजूस आपण 1 इंचाचा जो भाग सोडला होता तिथून अशा प्रकारे तिरपी रेषा आखून आपली पुढच्या भागाची आउटलाईन कंप्लीट करून घ्यायची. त्यानंतर काज बटन पट्टीच्या बाजूला ज्या प्रकारे आपण टक्समधील कमी होणारं माप ॲडजस्ट करण्यासाठी 2.5 इंचावर मार्किंग केलं होतं, अगदी त्याच प्रकारे या ठिकाणी फिटिंग लाईनच्या बाजूला सुद्धा 2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि अशा प्रकारे इथून सुद्धा तिरपी रेषा आखून घ्यायची. त्यानंतर फिटिंग लाईनची आउटलाईन सुद्धा अशा प्रकारे आखून घ्यायची. या ठिकाणी आपलं पुढच्या भागाचं सिंगल टक्स ब्लाऊजचं मार्किंग पूर्ण झालेलं आहे. हा भाग आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे.
अशा प्रकारे ह्या भागाचं कटिंग करून घेतल्यानंतर आपल्याला इथं जे टक्ससाठी आपण आउटलाईन आखून घेतली होती त्यासाठी अर्धा इंच मार्जिन सोडायचं. त्यासाठी अशा प्रकारे आतल्या बाजूनं आपल्याला आउटलाईन काढून घ्यायची आणि हा भाग कट करून टाकायचा. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, ही अजिबात विसरायचं नाही. अशा प्रकारे पॅटर्न कट केल्यानंतर आपल्याला कापडावर आता हे कटिंग पूर्ण करायचं. त्यासाठी अस्तरची दुहेरी घडी घालून बंद बाजू स्वतःकडे ठेवायची. त्यावर पाठीमागील कट केलेला पॅटर्नचा भाग ठेवून अशा प्रकारे आपल्याला आउटलाईन आखून घ्यायची आणि पाठीच्या भागाचं व्यवस्थितरित्या कटिंग करून घ्यायचं आहे. पाठीमागील भागाचं अशा प्रकारे कटिंग झाल्यानंतर 2 इंचावर आपल्याला गळा रुंदीसाठी या ठिकाणी नॉच द्यायचे. त्यानंतर उरलेलं अस्तर व्यवस्थित प्रकारे ॲडजस्ट करून त्याचा दुहेरी भाग करायचा आणि त्यानंतर आपण जो पुढील भागाचा पेपर पॅटर्न रेडी केलेला आहे तो अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. इथं दाखवल्याप्रमाणे चॉकच्या साहाय्याने अस्तरवर पुढील भागाची आउटलाईन ड्रॉ करायची आणि ड्रॉ केलेला भाग अशा पद्धतीनं कट करून घ्यायचा. अस्तर कटिंग झाल्यानंतर मेन फॅब्रिकवर आपल्याला ब्लाऊजचं कटिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी ब्लाऊज पीस व्यवस्थितरित्या सेट करून त्यावर कट केलेले अस्तरचे पाठीमागचे आणि पुढचे दोन्ही भाग ठेवून घ्यायचे आणि अशा पद्धतीनं ब्लाऊज आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मी नेहमीप्रमाणे स्लीव्ज कटिंगसाठी मार्किंग करून घेतलेलं आहे. अगदी सोप्या आणि योग्य पद्धतीनं स्लीव्ज कशा प्रकारे कट करायची याबद्दलचा व्हिडिओ मी चॅनलवर पोस्ट केलेला आहे. चॅनलला व्हिजिट देऊन तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी सगळं कटिंग आपलं पूर्ण झालेलं आहे. आपण आता शिलाईकडे वळणार आहोत. सुरुवातीला नेहमीप्रमाणे मी ब्लाऊजच्या पाठीच्या भागाची शिलाई करून तो भाग तयार करून ठेवलेला आहे आणि इथं आता मी तुम्हाला ब्लाऊजच्या पुढच्या भागाची शिलाई कशा पद्धतीनं करायची ते दाखवत आहे. सिंगल टक्सचा ब्लाऊज प्रकार हा शिलाईसाठी एकदम सोपा असतो. त्यानुसार इथं दाखवल्याप्रमाणे कट केलेले अस्तरचे आणि मेन फॅब्रिकचे दोन्ही डावे आणि उजवे भाग व्यवस्थित एकमेकावर ठेवून घ्यायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं अशा प्रकारे आपल्याला टक्सची शिलाई करून घ्यायची. टक्सची शिलाई केल्यानंतर अशा प्रकारे ब्लाऊजचा पुढचा भाग तयार होतो. अगदी याच प्रकारे दुसऱ्या बाजूच्या टक्सची शिलाईसुद्धा मी इथं करून घेतलेली आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला ब्लाऊजच्या पुढच्या भागात हुकपट्टी आणि लूपपट्टी जोडून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर ब्लाऊजच्या पुढील भागात कमरेमधील फिनिशिंगसाठी कंबरपट्टीसुद्धा जोडून घ्यायची. त्यानंतर एक महत्त्वाची स्टेप म्हणजे ब्लाऊजचे पुढचे दोन्ही बाजूचे भाग तयार झाल्यानंतर ते अशा पद्धतीने एकमेकावर ठेवून घ्यायचे आणि गळ्याचा योग्य तो आकार देऊन एक्स्ट्रा असणारा भाग कट करून टाकायचा. ह्यावेळेस गळ्याला व्यवस्थित शेप दिल्यामुळं गळ्याचा आकार सुंदर तयार होतो आणि ब्लाऊजसुद्धा सुंदर दिसतो. त्यानंतर सुरुवातीला तयार केलेल्या पाठीच्या भागाला पुढचे उजवे आणि डावे दोन्ही भाग शोल्डरमध्ये व्यवस्थितरित्या जोडून घ्यायचे. पुढचे आणि पाठीमागचे दोन्ही भाग शोल्डरमध्ये जोडून घेतल्यानंतर मुंड्यामध्ये अस्तरचा जो एक्स्ट्रा कपडा आलेला असतो तो अशा पद्धतीनं कट करायचा आणि मुंड्याचा आकारसुद्धा व्यवस्थित करून घ्यायचा आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे बाहीची शिलाई करून घ्यायची. त्यानंतर इथं दाखवल्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊजच्या सरळ बाजूवर अशा पद्धतीने फिटिंग लाईनची शिलाई करून घ्यायची. त्यानंतर ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आणि आतील बाजूला इथं दाखवलेल्या पद्धतीनं फिटिंगसाठी आपल्याला शिलाई करून घ्यायची. सगळ्यात शेवटी दंडगेर, मुंडा, छाती आणि कंबर यांची मेजरिंग टेपच्या साहाय्याने मापे टाकून आपल्याला ब्लाऊजचं अचूक मापात फिटिंग करून घ्यायचं आहे. इथं आपलं सिंगल टक्स ब्लाऊजचं स्टिचिंग पूर्ण झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. ह्या ब्लाऊज स्टिचिंग सिरीजचा भाग होण्यासाठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तिथे असणाऱ्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजेच येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.